सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा काही भेट सेवा मजला सुभद्रा। सर्वांनी म्हणा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुला योग्य वाटेल ते त्वा करावे शिशुने पित्याला कसे शिकवावे गणूची सदा वाही चित्तात चिंता। नमस्कार माझा तुला साईनाथ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सददं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मृता। जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
करुणा दृष्टि निहारी निहारी करुणा दृष्टि निहारी निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम शरणागत दिनाचरणी रंग करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ओ साईं हम नजर करना बाबा हम नजर करना बाबा हम नजर करना साईं हम नजर करना बच्चों का पालन करना बच्चों का पालन करना साईं बच्चों का पालन करना साईं हम नजर करना बाबा हम नजर करना जाना तुमने जगत पसारा 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 जगत पसारा जगत पसारा जाना तुमने जगत पसारा सबही झूठ जमाना सबही झूठ जमाना सबही झूठ जमाना सबही झूठ जमाना का सही हम नजर करना हम नजर करना
राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल जय जयकार माझ्यासोबत करा कुठे सुरू व्हायचं तुम्हाला नक्कीच माहिती आहे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ राजाधिराज प्रभु रामचंद्र महारुद्र हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय भक्त वत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव पूर्वरंगाचा अभंग गायचा आहे त्याआधीच तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि एक विनंती प्रार्थना करतो श्रोत्यांना पुढच्या वर्षी 100-200 खुर्च्या आणायच्यात असा इथे आता सांगितलं गेलं आमचं म्हणणं उलट आहे मांडी घालून बसणारे लोक मांडी घालून बसू शकतील यासाठी जे आवश्यक आहे ते मंडळातर्फे करावं खुर्च्या आणा मांडून ठेवा रचून ठेवाव्यात ठेवा म्हणणारा मी कोण बाबा तेव्हा वरती बसून जे कीर्तन ऐकतात आता याच्यात ज्यांची ज्यांची खात्री आहे हे दोघे सोडता की आम्ही तरुण आहोत ते समोर मांडी घालून येऊन बसतील समोर मांडी घालून येऊन बसण्याचा क्रायटेरिया काय निकष काय आपण तरुण हवे जे तरुण आहेत असं वाटतं आपल्याला ते समोर येऊन बसतील पाडवा ते रामनवमी चिंचवड येथे कीर्तन सेवा झाली 80 वर्षाच्या तरुण आजी रोज मांडी घालून बसत होत्या पंढरीनाथ भगवान की असो धाकटे बंधू इथे उपस्थित त्यांचे लाडाही पुरवले पाहिजे अकल्प आयुष्य घ्यायचं का शिवगोळा चक्रवर्ती तुम्ही सांगा सांभाळून घ्या शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय
त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती हा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम चक्रवर्ती शिव भोळा हा चक्रवर्ती धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती
शिव भोळा चक्रवर्ती हा चक्रवर्ती हा चक्रवर्ती मोगरा फुलला पंढरीनाथ भगवान योनितः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं देशिकेन्द्रं कृपामृतिं प्रसन्नं भक्तमङ्गलं महोदयं दानशौण्डं सायिनाथं नमाम्यहं जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयो वतीर्णस्वयं कराप्तसुखमण्डलो कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति अवधूत चिंतन श्री सद्गुरुनाथ महाराज की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधताम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारिला कळी काळाचा देव शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की मुख्य प्राण भगवान श्री हनुमंत यांच्या राजापूर स्थित आणि समर्थ स्थापित अशा या पुण्यक्षेत्री या त्यांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण आपलं आध्यात्मिक कल्याण व्हावं या शुद्ध हेतून इथे कीर्तन श्रवणासाठी एकत्र जमलेला आहात. ज्यांच्या निमित्तानं ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं आपण इथे एकत्र जमलेलो आहोत ते भगवान श्री मारुतीराय त्यांचा खूप सुंदर श्री विग्रह आपल्या समोर आहे. त्यांच्याच सुकोमल श्रीचरणी प्रथमतः वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती असं सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय श्रोत्यांसाठी. आज खऱ्या अर्थानं तुम्हीच माझ्यासाठी महेश मूर्ती आहात. तुमचं स्तवन करायचंय तेव्हा तुम्हाला या कीर्तन सभेमध्ये जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी विशेष नमस्कार करतो. आज माझेच बंधू दोन साथीला आलेत, याच जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि कीर्तन हा एक असा दुवा आहे की त्यानं पुन्हा एकदा एकत्र आम्हा तिघांना आणलं. तेव्हा त्यांनाही विशेष नमस्कार. आणि आम्हा तिघांचे कान पिळायचा मान ज्यांच्याकडे दिला आहे ते म्युझिक सिस्टीम आचार्य, त्यांनाही विशेष नमस्कार. आज पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अतिशय गोड अभंग निरूपणासाठी घेतलाय. मला ज्यावेळेस संपर्क झाला की इथे विशेष कीर्तन सेवा आहे त्यावेळेस ते ऐकून हसू आलं थोडंसं. कारण नवविधा भक्तीमध्ये कीर्तन हेच विशेष आहे म्हणून त्याला विशेष म्हटलं असावं असं मी मानतो. माझ्या धाकट्या बंधूंचा रोष पत्करून पंढरीनाथ भगवान की. कारण ही भक्ती विशेष यासाठी आहे, श्रवण करायचंय, कानावर पडेल ते ऐकायला काय अवघड आहे, ते सोपं आहे. सोपं म्हणजे ज्याचं चित्त स्थिर आहे, जो एकाग्र होऊ शकतो त्याच्यासाठी ते सोपं आहे. नवविध भक्तीसाठी प्रपंच मागे ढकलून त्या भक्तीला अनुरक्त होणं, त्यासाठी तयार होणं, सिद्ध होणं, ती तशी अवघड गोष्ट आहे. पण सिद्धी झाल्यानंतर सुद्धा अतिशय करायला सोपं काय तर श्रवण. दुसऱ्याच क्रमांकाला कीर्तनाचा नंबर.
मला ज्यांनी कीर्तनाचं प्रारंभिक शिक्षण दिलं त्यांनी सुंदर कोटी केली की कीर्तन ही नंबर 2 ची भक्ती आहे, नंबर 2 चा धंदा नव्हे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. स्मरण करायला इतर कोणाची आठवण आली नाही तर भगवंत आठवायला काही अवघड नाहीये. तसं खूप अवघड आहे, पण ज्याची सिद्धी झाली त्याला सोपं आहे. पादसेवनम. पादसेवन म्हणजे सेवा करायची. आणि या नवविधा भक्तीत पादसेवन ही भक्ती सद्गुरूंसाठी सांगितली आहे, तरी भगवंतांसाठी सुद्धा करू शकतो. तशी ती अवघड, मात्र आपल्या एकट्याचाच त्यामध्ये अंतर्भाव आहे. वंदन भक्ती सांगितली आहे, 2 हस्तक 3रं मस्तक. अवघड काही काहीच अवघड नाही. अर्चन सांगितलंय, जे जे मला आवडतं ते ते देवांना अर्पण करायचं. इतकी सोपी अर्चन भक्ती आहे. रंगाप्रमाणे रूपाप्रमाणे त्या दैवताची आवड निवड आहे. भगवतीच्या दर्शनाला जाल तर लाल रंगाचं पुष्प तुम्ही अर्पण कराल, हिरव्या रंगाची साडी अर्पण कराल. महादेवांकडे जाल तर मुद्दा म्हणून पांढऱ्या रंगाचाच काही असेल. दुर्वा घेऊन आपण कधी महादेवांना अर्पण करणार नाही, दुर्वा गणपती बाप्पांकडे जाईल. तुळस घेऊन तुम्ही विठोबाच्या देवळातच जाल, की त्यांची आवड जर लक्षात राहिली तर कृपा लवकर होते म्हणतात. म्हणून अर्चनाही तसं सोपं. सख्य हे भगवंतांशी खरं नातं जोडणं आहे, पण त्यासाठीचा निकष सुद्धा फार अवघड सांगितलं समर्थ रामदास स्वामी महाराजांनी. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. तसं आहे अवघड, पण करायचं एकट्यानं. आणि आत्मनिवेदन म्हणजे सगळ्यात सोपं सांगू, स्वतःचं नैवेद्य देवाला अर्पण करायचं. हा देह तुझा असे. यामध्ये शेवटची 9वी भक्ती सोडली तर वरचे 8 प्रकार, आणि त्या 8 प्रकारामध्ये त्यातल्या त्यात मी अवघड नाही म्हणणार, पण विशेष भक्ती म्हणून त्याला सांगितलं गेलंय ती कीर्तन भक्ती आहे. त्या कीर्तन भक्तीमध्ये एकटा कीर्तनकार कीर्तन करेल आणि तरुण जाईल असं नाही, ऐकणाऱ्यांची श्रवण कुठे त्याला आनंदानं भरायची ही जबाबदारी दिली आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी नवविधा भक्ती लक्षणाचे जे समास केलेत त्यात कीर्तनकारांची जबाबदारी जास्त सांगितली आहे. म्हणून मी त्याला अवघड म्हणणार नाही, सवघडही म्हणणार नाही, म्हणजे सोपंही म्हणणार नाही, पण विशेष नक्की म्हणेल. तेव्हा कीर्तनासमोर यापुढे सतत नेहमी विशेष कीर्तन सेवा असं म्हणायचा जो पायंडा पाडलाय त्यासाठी मी मंडळाचे खास आभार मानतो. विशेष बुवा कीर्तन शिर्डीहून आलाय, साथीदार दुरून आलेत म्हणून ते विशेष नव्हे. कीर्तन सेवा हीच विशेष आहे. हे एक कीर्तन ऐकायला जर विशेष अवधान आपलं जर येत असेल तर इतर 8 कीर्तनांवरही विशेष अवधान पाहिजे. एवढं महिमान त्या कीर्तन सेवेचं आहे. याचं महत्व असं की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आपण दिलेल्या वेळेला झांज वाजवतो, सर्व सिद्धता करतो का, भगवंत तिथे स्वतः आलेले असतात. आणि भगवंत येणार म्हटल्यानंतर मारुतीराय असतातच. जेथे जेथे रामनामाचं कीर्तन आहे तेथे तेथे मी येणार. तिथे पाठ मांडतात काही ठिकाणी, तर त्याला फुलाई वाहून ठेवतात, रिकामा पाठ ठेवतात त्यांच्यासाठी म्हणून. भगवंत तिथे येतात. आपल्या नारदीय परंपरेमध्ये तो प्रकार नाही, पण वारकरी कीर्तन संप्रदायामध्ये कीर्तनकारांच्या मागे चौकदार असतात, दंड घेतलेले. ज्या मोठ्या मोठ्या परंपरा आपल्याला बघायला मिळतात, पंढरपूर, आळंदी, देहू इत्यादी ठिकाणच्या, तिथे मागे कोण उभे असतात, एक चौकदार. ते चौकदार कीर्तनकारांना दिशा दाखवतात, कुठे जायचं, कुठल्या दिशेने चालायचं, कीर्तनाच्या गादीवरती, नारदांच्या गादीवर कसं जायचं यासाठी ती दिशा दाखवतात, मधली गर्दी हटवतात. याचा अर्थ ते कीर्तनकाराचे नोकर नसतात. दंड घेऊन जर कोणी उभा असेल अशा प्रसंगी, कीर्तन प्रसंगी, तर तो दंड भगवंतांसाठी असतो याचं भान श्रोत्यांनी ठेवायचं. भगवंत इथे आहेत याचं स्मारक काय, दंड घेऊन उभा असलेला मागचा चौकदार. त्यामुळे चौकदार सांगेल, काही परंपरांमध्ये असं एक चौकदार सांगेल त्यावेळेस कीर्तन सुरू होतं, चौकदार सांगेल त्यावेळेस कीर्तन थांबतं. चौकदाराच्या इशाऱ्यावर माऊलींच्या पालखी सोहळ्यातले सगळे कार्यक्रम होतात. ज्यावेळेस चौकदाराने दंड वर केला तर पिन ड्रॉप सायलेन्स पसरतो दिंडीमध्ये. लाखोनी वारकरी असतात, शांत बसतात आणि फिरायला लागतं दंड. तेव्हा युगे 28 विटेवरी उभा सुरू होतं, त्याच्या फिरण्यावरती सुरू होतं. एवढं त्याचं महत्व आहे.
सांगायचा मुद्दा एवढाच, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून कीर्तन भक्ती ही कलियुगात विशेष भक्ती सांगितली. आणि या विशेष भक्तीसाठी निमित्त काय, तर भगवंतांचा जन्मकाळ आहे, जयंती. प्रस्तावनेतच काही, कारण विषयात प्रवेश केल्यावर परत इकडे येता येणार नाही, म्हणूनच प्रस्तावनेमध्येच काही आक्षेपांचं खंडन करायला मला आवडेल. मागच्या वर्षी आजकाल तुकाराम गाथेत काय दिलंय, एकनाथी भागवतात काय दिलंय, ज्ञानेश्वरीत काय दिलंय, दासबोध काय म्हणतोय, काही बघत नाहीत लोक. याच्यावर काय फॉरवर्ड होतंय यावर सगळं चालतं. मारुतीरायचं चिरंजीव आहेत, पण त्यांची जयंती कशी, ज्यांनी देह ठेवलाय त्यांचा वाढदिवस आला की त्याला जयंती म्हणण्याची पद्धत आहे. ते तो चिरंजीव आहे, ती जयंती कशी. म्हणून काही आपल्यातलेच पण हिंदू धर्माबद्दल द्वेष बाळगणारे हळूहळू त्या धर्माच्या धारणेला, त्या पूर्ण भिंतीला जसं जमेल तसे छिद्रे पाडायचे जे फुटकळ प्रयत्न करतात, ते हे असे सुरू असतात की मारुतीरायचं चिरंजीव आहेत, मग त्यांची जयंती कशी. तर सरळ सरळ त्यासाठी व्याकरणाचा संस्कृतातला नियम आहे, जो जन्माला येतो त्याची जयंती साजरी होते. त्याला म्हणत नाही आपण म्हणून, लोक म्हणतात की तो मरावा लागतो मग त्याचा वाढदिवसाला जयंती म्हणा, तर ती असते जयंतीच. आणि दुसरा, साधकांच्या भाविकांच्या मनात येणारा प्रश्न असा आहे की महाराज, दरवर्षी त्या देवांचा जन्म साजरा करायचा, पहाटे उठायचं, ती सजावट करायची, आपण स्वतः नटून यायचं, त्या सेवेत काही कमी पडणार नाही याची डोळ्यात तेल घालून आपण काळजी घेतो. नैवेद्य असेल, देवांचं शेंदूर अर्चन असेल, त्यांना वस्त्र असतील, मुखवटा असेल, पुष्प असतील, माळा असतील, सगळं बारकाईने बघतो आपण. अगदी समईमध्ये भरलेले तेलापासून, त्यात ठेवलेल्या वातीपासून अंगणातल्या रांगोळीपर्यंत म्युझिक सिस्टीम, सेल, तबला, पेटी आधीच मांडून ठेवतात. पहाटे कीर्तन सुरू व्हायचंय, ही सगळी व्यवस्था आपण दरवर्षी करतो. तेच मारुतीराय जन्माला येतात, मग दरवर्षी का करायचं. त्याचं पहिलं उत्तर असं आहे, जर हा प्रश्न कुणी धर्माच्या नावाने आपल्याला शिव्या देण्यासाठी आलेला असेल ना, त्याला उत्तर देताना काय द्यायचं, तू जसा तुझा वाढदिवस साजरा करतो तसा आम्ही हा उत्सव करतो. ज्या ठिकाणी खर्च व्हायला नको त्या ठिकाणी खर्च करतात की नाही लोक. मी थोडक्यात संकेतानं बोलतो, कर्तृत्व काहीही नाही, पण फुटाफुटाने त्यांच्या चेहऱ्याची मापं घ्यावी असे फ्लेक्स बॅनर ज्यांचे गावभर लागलेले असतात. कोणी समोर बसलेला असेल तर माफ करा, सगळेच तसे नसतात, पण मी आजवर जे बघत आलोय, आमचा चेहरा दिसायला पाहिजे. आम्ही जर विस्मरणात गेलो तर आम्हाला, आमच्या नगरी भाषेत सांगू, कुत्र विचारणार नाही, अशी ज्यांच्या मनात भीती असते. असे जर येऊन आपल्या धर्माबद्दल काही बोलायला लागले, त्यांना सांगायचं, तुम्ही तुमच्या भाऊ, आप्पा, तात्या, दादा यांचे वाढदिवस ज्या प्रमाणात साजरे करता त्यासाठी वारेमाप नको तिथे खर्च करतात. जे खाऊ नये ते खाता, जे पिऊ नये ते पिता, आणि स्वतःचा मतदारसंघ बळकट करता, त्याच्या काही कुटील नीती करण्यासाठी तुम्ही वारेमाप खर्च करताना, तसं आमचं सगळ्या शरीराचं चलनवलन ज्यांच्या कृपेनं चालतं त्यांच्यासाठी वर्षातनं आम्ही एक दिवस साजरा केला तर तुमच्या पोटात दुखण्यासारखं काय. आणि जर हाच प्रश्न साधकांनी विचारला, भाविकांनी विचारला, त्यात छोट्या वयाची मुलं सुद्धा हा प्रश्न विचारतात. आणि मोठ्या साधकांच्या मनात पण प्रश्न येईल की सगळे जन्मकाळ आपण साजरे का करतो, तर ते दैवत वेगवेगळ्या पुराणांमध्ये, वेगवेगळ्या कथांद्वारे आपल्याला माहिती असतं. पण काय माहित नाही, दुर्दैवाने ती सगळ्या कथा म्हणूनच आपल्या कानावर आहेत. कथेच्या तात्पर्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होतं. हनुमंत असतील, प्रभू श्री रामचंद्र असतील, आता सीता नवमी समोर आली आहे, साजरी होत नाही, करायला हरकत नाही, पण आली आहे पुढे तिथी. नृसिंह जन्म समोर आहे, वामन द्वादशी आली आहे समोर, परशुराम जयंती आली आहे, कृष्ण जन्म असेल, गणेश जन्म असतील, या सगळ्यांमध्ये जन्मकाळ साजरे केले जातात किंवा संतांच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. यामध्ये काय बरा हेतू असावा. त्यांच्या जयंती साजरी करण्यामागे एकच आहे, त्यांचं चरित्र ज्या वेगवेगळ्या ग्रंथांतरांमध्ये मांडून ठेवलंय. एवढी रामायण लिहिली आहेत आणि एकही रामायणामध्ये मारुतीराय नाही असं झालेलं नाहीये. ते वामन पंडित म्हणताना की अंकाविना शून्य नयेची कामा, शून्याविना अंक दिसे रिकामा, तसं रामायणामधून जर मारुतीराय काढले तर काय उरतंय. एक ठेवला, एक, ते एकाची किंमत एकच असते, पण त्याच्या पुढे शून्य लावला की 10, 100, 1000, लक्ष, करोड वगैरे किंमत वाढत जाते. आणि एवढ्या सगळ्या शून्यांचा पसारा मांडणार एकच काढून घेतला, बाकीचं घेऊन जा,
तर सगळ्याची किंमत शून्य उरते. इतकं अनन्यसाधारण महत्व असलेले मारुतीराय सर्व रामायणांमधून जे व्यक्त झालेत, आपल्या समोर आलेत, त्यांनी घालून दिलेल्या सद्गुणांचं स्मरण व्हावं यासाठी हे दिवस साजरे करण्याची पद्धत आहे. मग सगळे म्हणतात मारुतीराय हे दास आहेत, मग या दासांचं स्मरण फक्त हनुमान जयंतीलाच करायचं का? नाही, ते स्मरण वर्षभर करायचं, पण त्यातल्या त्यात त्याचा उत्कर्ष जो आहे, आपलं जीवन उज्ज्वल व्हावं, उन्नत व्हावं, महन मंगल व्हावं, यासाठी काही आपले आपण जे संकल्प करतो ते संकल्प करायचे मागे राहतात. त्या संकल्पांच्या स्मारकासाठी त्याचं स्मरण व्हावं म्हणून सगळ्या देवादिकांच्या जयंती आपल्या हिंदू दिनदर्शिकेमध्ये आहेत. मारुतीरायांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये ज्या ज्या सद्गुणांचे आदर्श घालून दिले, त्यामधला एक तरी गुण माझ्याकडे यावा यासाठीच तर हे जयंती उत्सव असतात. आणि त्या उत्सवामधूनही इतर सगळ्या क्रियाकलापांमधून, क्रियाकलाप म्हणजे काय, मराठीत त्याला म्हणतात ऍक्टिव्हिटी, या सगळ्या प्रकारांमधून, सगळ्या पूजा अर्चांमधून ते व्यक्त जरी झालं नाही तरी हे ती गादी आहे, ही ती जागा आहे जिथं त्याबद्दलचं प्रबोधन, उद्बोधन केलं जातं. कोण मारुतीराय? ज्यांना दासोत्तम म्हटलंय. प्रभू रामचंद्रांशिवाय ज्यांचं पानही हल्लं नाही असे, कसं बोलावं, कसं चालावं, कसं असावं, कशी सलही द्यावी, कसं लढावं, काय कुठला आयाम सोडायचा आयुष्याचा, सगळ्यासाठी मारुतीराय हे मार्गदर्शक आहेत. प्रस्तावनाच करतोय म्हणून एक कथा सांगतो आणि पुढे जातो. मारुतीराय हे भक्त सांगितले जातात. नुसतेच भक्त नाही तर महावैष्णव आहेत. वैष्णवोत्तम म्हटलंय त्यांना. प्रभू रामचंद्रांशिवाय त्यांचं पान हल्लं नाही. सर्व आयुष्य त्यांच्यासाठीच दास्य भक्ती केली त्यांनी. तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता याच्यातला भट म्हणजे ब्राह्मण नाही, भट म्हणजे वीर, आणि त्याला सू लावलंय म्हणजे काय, उत्तम वीर. तुकोबारायांसारख्या महान भगवत भक्ताने सुद्धा भक्तीच्या वाटा आम्हाला दाखवा असं दिशा दिग्दर्शनाची मागणी मारुतीरायांकडे केली. तुम्ही आम्हाला सांगा, नवविधा काय बोलिले जे भक्ती, ते द्यावे माझे हाती संतजनी. ही जी मागणी केली त्यामध्ये संतजनी नामदेवरायांनी एका अभंगात म्हटलंय खरं, पण इथे अगदी पर्टिक्युलर मागितलंय, हे तुम्ही मारुतीराया या भक्तीच्या वाटा आम्हाला सांगा. मारुतीराय भक्त आहेत. मारुतीराय संपूर्ण अंगाला शेंदूर का लावतात ही कथा सर्वांना माहिती आहे. सीता आईसाहेबांना विचारतात, सीता आईसाहेब आता उत्तर हिंदुस्थान आहे, अयोध्या, इथे तुम्ही भांगेत का शेंदूर लावतात? आपण सगळं माता भगिनी कुंकू लावतात, तिकडे शेंदूर लावण्याची पद्धत. तेव्हा माझ्या प्रभू रामचंद्रांना उदंड आयुष्य मिळावं, माझं सौभाग्य टिकावं, का पतिव्रते आले वार्धक्य जैसे माऊली म्हणतात तसं तसं त्यासाठी मी इथे कुंकू लावते, हा शेंदूर लावते. चिमूटभर शेंदूर तुमच्या भांगेत लावल्याने भगवंतांचं आयुष्य वाढणार असेल आणि तुम्ही सौभाग्यवान राहणार असाल तर पुढे बोलले नाही, गेले आणि संपूर्ण अंगाला शेंदूर लावणारे. मी पूर्ण अंगाला शेंदूर लावतो जेणेकरून माझे भगवान माझ्यासोबत कायम असतात. याला उत्कट भक्ती म्हणावं. मला वेळ उरला दिवसातला त्यावेळेस मी आलो आणि परीक्षेत पास व्हावा म्हणून मारुतीरायांसमोर नारळ फोडला. इतके ते वेडपट बोळे नाही. त्यांनी जो आदर्श घालून दिलाय की जे जे तुम्हाला अनुसंधान म्हणून ठेवायचंय भगवंतांशी, ते सतत ठेवलं गेलं पाहिजे, सतत. अतिशय सुंदर कथा आहे. प्रभू रामचंद्र रावणाचा निपात करून सगळी निर्वाणिरव करून सगळ्यांना अयोध्येत होणाऱ्या राज्याभिषेकाची सगळी आमंत्रण दिली आणि ते अयोध्येत आले. सगळी वानर आली. मग ते मारुतीरायांची ती कथा माहिती आहे. गळ्यामध्ये हार घातला नवरत्नांचा, ते प्रत्येक रत्न फोडलं, ज्यात राम नाही ते माझ्या काही कामाचं नाही, मग छाती फाडून दाखवली. हे सगळं चरित्र आपल्याला माहिती आहे. त्या संध्याकाळी एक घटना घडली. सगळे थकले, आपापल्या बाजूला ठिकाणी निघून गेले. मारुतीराय सावलीसारखे प्रभू रामचंद्रांमागे आणि त्यांनी एकच मागणी केली, प्रभू मला काहीतरी सेवा द्या. तुम्ही काय सेवा द्यावी? मारुतीराय तुम्ही आतापर्यंत माझी सेवाच केली,
दास्यच केलं माझं. आज मी तुम्हाला काही सेवा देणार नाही. आज तुम्ही संडे सुट्टी, तुम्हाला रिलॅक्स. काय म्हणतो आपण त्याला, उत्सवानंतर असतं ते श्रम परिहार, वडापाव, पावभाजी इत्यादी इत्यादी. होतं ना इकडे भाऊ? नाही, चांगली गोष्ट आहे. तसं काहीतरी करा. ते म्हणे नाही, तुमच्या सेवेशिवाय मी राहू शकत नाही. तुमची सेवा हाच माझा प्राणवायू आहे. काय सेवा द्यावी? भगवंत म्हणाले एक काम कर, मला जांभई आली की तू चुटकी वाजवायची. जांभई आल्यावर चुटकी वाजवतात का वाजवतात मला माहित नाही. कथा सांगते, कीर्तन तुम्हाला जांभई आणणार नाही याची गॅरंटी माझी. लोक झोप येत नाही म्हणून कीर्तनात येतात. निदान त्याचं लक्षण जी जृंभा जांभई ती तरी यावी, जेणेकरून निदान अर्धा कीर्तन संपल्यावर तरी घरी जाऊन झोप लागेल. पण ही सेवा दिली मारुतीरायांकडे, तुम्ही जांभई दिली की मी चुटकी वाजवणार. आता किती सलग राहावं लागलं असेल त्यांना प्रभूंच्या मागे मागेच, कधी जांभई कोणाला माहिती. आणि दिवसभरातले सगळ्यांचे आहेर वगैरे सगळे देऊन झाले. प्रभूंनी जांभई दिली, मारुतीरायांनी चुटकी वाजवली. चुटकी वाजवल्यावर हे जागे झाले, काय अहो सेवा बरोबर. पण मारुतीराया, आता ही जांभई यासाठी आली की मला आता शयनागारात जायचं आहे. माझी पत्नी सीता तिकडे वाट बघतीये. मला माझ्या जिथे निद्रा घ्यायची त्या मंचकावर मला झोपायचं. आता खूप दमलो मी, एवढं आता सगळं अंतर झालं. तेवढे तुम्ही आत आले, रात्री तुम्हाला झोपेत जांभई आली तर सेवेचं काय? तेवढं आता तिकडे त्या अंतःपुरात तुम्ही येऊ शकत नाही. ते आमचं दोघांचं आता काही चर्चा होणार, काय तुम्ही काय काय केलंय, एवढ्या दिवसांचा वियोग आहे. त्यामुळे आम्ही दोघांची काही चर्चा होणार, कोणी काय काय केलंय सगळं तिला सांगायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं थकलो आहे, आता शांत झोपायचं. पण जांभई आली तर सुटकीचं काय? सीताबाई म्हणाल्या, मारुतीराय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. मारुतीरायांना ते समजतच होतं. आता करायचं काय? बाहेर एक बगीचा होता, त्या बगीच्यात एक झाड बघितलं आणि मारुतीराय तिथे बसून राहिले. करायचं काय? आता सेवा टाळणार. म्हणून ते म्हणाले, आपण असं करू, आपण जितके श्वास घेतो त्या प्रत्येक श्वासामागे सतत चुटक्या वाजवत राहायच्या आणि श्रीराम जय राम जय जय रामचं भजन करायचं. ते बसले आणि चुटक्या वाजवायला सुरुवात केली त्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. प्रभू आडवे झाले तर अचानक जांभयाच यायला सुरुवात झाली. पहिली आली, दुसरी आली, ती उठून बसली. म्हणजे सीते काय होतं कळत नाही मला. जांभया एवढा कंटाळा आलाय म्हणे तुम्हाला, इतक्या जांभया, एवढा खाटाडोप करून इकडे घेऊन आलात मला, आता जांभया येत आहेत. ते म्हणे खरंच मला कळत नाही, विनाकारण जांभया येत आहेत. तो वैद्य घेऊन आले. वैद्य काय झालं बघा यांना. वैद्य म्हणायच्या जांभया याचा कुठला रोग नसतो म्हणे, काहीतरी यांनी कोणाला तरी शब्द दिला, काय गडबड झाली बघा म्हणे. मग आठवलं की जांभई वाजल्यावर चुटकी वाजवायला मारुतीराय पाहिजे. त्यांना शोधा म्हणे काय करतायत बघा. हे त्यांच्या भजनात रंगलं. त्यांना पकडून आणलं, म्हणे काय करतायत? म्हणे त्यांची सेवा टळेल म्हणून मी इकडे जांभया वाजवतो, मी इकडे चुटक्या वाजवतोय आणि त्या चुटक्यांचा आदर व्हावा म्हणून इकडे प्रभू जांभया देत आहे. याला म्हणायचं भक्त. जो भगवंतांपासून विभक्त होऊच शकत नाही त्याला म्हणायचं भक्त. ते उत्तम मंत्री आहेत, उत्तम सचिव आहेत, उत्तम दूत आहेत. आता हे सगळे ऍस्पेक्ट, त्याला पूर्ण 8-10 दिवसांचा उत्सव पाहिजे. भरपूर मोठं चरित्र आहे. कसं बोलावं. अहो राजकारणी आहेत पक्के. रावणाच्या दरबारात उभं केलं कोणाला? मारुतीरायांनी. पकडून आणलं. त्यांनी तिथे सांगितलं सगळ्या मंत्रीगणांना, हा राजा कशासाठी मला पकडतोय? तर यानं मला पकडायचं कारण काय? याच्या अशोक वाटिकेमध्ये मी काय केली? फळांची चोरी केली म्हणून. आपण तुमच्या राज्यात चोरी केल्यावर निवडणुकीचं तिकीट द्यायला पाहिजे. ऐकताय ना सगळे? तुमच्या राज्यात तुम्ही जर चोर ठरत असेल, तोही बाहेरून आलेला, तर निवडणुकीचं तिकीट मिळायला हरकत नाही. फारच अलीकडचं बोललो का? असं ते म्हणे का? अहो म्हणे, ज्यानं आमच्या प्रभूंची बायको चोरून आणली तो पक्का मोठा चोर आहे, त्याच्या राज्यात तो मला का पकडतो? मी फळं चोरली म्हणून. लंकेच्या प्रजाजन हो आणि समस्त मंत्र्यांना ऐकून घ्या, यापुढे धर्मयुद्ध होणार. त्याला धर्मयुद्ध म्हणायचं का नाही तुम्ही म्हणा, पण या लंकाधीश रावणाकडून तुम्ही जे लढता त्याच जर युद्धात तुम्ही मेले तर वीरमरण आलं म्हणून पताके लावत फिरू नका. एका नालायक नीच राजाच्या लंपटपणासाठी तुम्ही लढताय, हे नक्की लक्षात ठेवा. याला म्हणायचं वाकपटुत्व. त्याच्याच मतदारसंघात जाऊन त्याचे मंत्री फोडलेत. उद्या आम्ही लढायचं कोणासाठी? याच्या लंपटपणासाठी.
यानं सीतामाई पडून आणली याच्यासाठी. जे करणार आहोत ते पाप करणार आहोत असं धाक मारुती राणी हातात हत्यार न घेता त्यांना दिला. आमचे गुरुजी कीर्तनात सांगतात, तुम्हा सर्वांना माहिती आहे, लंका पेटवली कुणी? लंका पेटवली कुणी? रावणानंच पेटवली. तुम्हाला माहिती आहे, समोर आलेला माकड आहे, त्याला शेपूट आहे, त्याला चिंध्या गुंडाळल्या तुम्हीच, रॉकेल तेल काय असेल ओतलं तुम्हीच, गाडी पेटवली तुम्हीच. ते पेटवल्यानंतर त्यानं स्वतःच्या संरक्षणार्थ उड्या मारल्या. ते माकड आहे, त्याला कुठल्या वाटेनं आलं लक्षात राहिलं नाही, त्यामुळे ते गावभर फिरून मग घरी गेलं. त्यांनी आग पसरली म्हणते, लावली कुणी? लंका जाळली रावणानीच. पण तो प्रताप लिहिला गेला प्रभू श्री हनुमंतांच्या नावाने. असं एक मल्टी डायमेन्शनल बहुआयामी विभूतिमत्व आपल्या समोर आहे. ते फक्त दंडवत करण्यापुरतंच नाही, दंडवत नक्कीच कामाचं आहे, त्यांना नित्यनेमी दंडवत घालायचं. पण या आणि अशा अनंत सद्गुणांची आठवण त्यांच्या श्रीचरणांशी होणार आहे. आणि त्यांच्या श्रीचरणांशी आजची कीर्तन सेवा आहे. कोण आहात मारुतीराय? तुम्ही महारुद्र आहात. आणि आज ज्यांचं आख्यान म्हणून विषय छापलाय ते कोण आहे? ते महादेव आहेत आणि पार्वती आहे. म्हणून रुद्रांशी संबंधित असलेलं एक स्वयंवर आख्यान पूर्ण उत्सवात असावं म्हणून मुद्दामून घेतलंय. ते स्वयंवर कथा सर्वांना माहिती आहे, ते सांगणार पण आहे. पण त्यासाठी आपली स्वतःची एक तात्विक बैठक व्हावी यासाठी मुद्दामून शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अतिशय गोड असा अभंग निरूपणासाठी घेतला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज, अहो ज्यांच्या घरी भगवंतांनी स्वतः पाणी भरलं, आमचे मोरोपंत म्हणतात की स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. मुळात ही मोरोपंतांची आर्या नव्हे बरं, ही मोरोपंतांचे पुतणे असलेले बाळाजी पंत पराडकरांची आर्या आहे. पण मोरोपंतांसारख्या कवींना आधी कवींना सुद्धा त्यांचं स्तवन करावं असं वाटलं. किती भाग्यवान आहेत अहो, ज्यांना साक्षात भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात येऊन अनुग्रह दिला आणि सांगितलं की आळंदीत ये, माझ्या कंठाला त्या वृक्षाची मुळी लागली ती काढ. ज्या समाधी विवरातनं माऊली आत गेल्या त्या समाधी विवरातनं नाथ महाराज आत गेले आणि ती कंठाची मुळी काढली. आणि नंतर त्यांच्याशी मोठा सुखसंवाद झाला. त्या संवादात त्यांनी सांगितलं की मी या सर्व जणांवर जो उपकार केलाय, काय की या भगवद्गीतेला देशिकार लिहिणं म्हणजे श्रीमद ज्ञानेश्वरी रचली, त्यामध्ये खूप अपपाठ घालून ठेवले. त्या ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचं काम तुम्ही करा. का मोठा उपकार नाथ महाराजांचा की त्यांनी ज्ञानेश्वरी याचा पाठ म्हणजे पाठावृत्ती त्यांनी फायनलाइज केली आणि शेवट लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी लिहिल मराठी, त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. नरोटी माहितीये ना, खायच्या कामाची असते, ती फेकायच्या लायकीची असते. अमृताचं ताट वाढल्यानंतर त्यामध्ये नरोटी ठेवायचं काम करेल कोण? जो ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःच्या मंच हव्या घुसडेल तो. नको ते प्रकार त्या ज्ञानेश्वरीमध्ये घुसून ठेवलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः त्यांना अनुग्रह दिला, त्यांच्यावर कृपा केली. म्हणून आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे की नाम्याचा तुका आणि ज्ञानाचा एका. एकनाथ महाराजांच्या सर्व वाङ्मयावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे मराठी सारस्वतात संत वाङ्मयामध्ये एकनाथ महाराजांसारखं वाङ्मय दुसरं कुणी रचलेलं नाही. त्याच्यातलं सगळ्यात प्रसिद्ध वाङ्मय तुम्हा सर्वांना माहिती आहे, सांगा बरं कुठलं? रुक्मिणी स्वयंवर. अतिशय रसाळ अशी रचना आहे. पण ते काव्य आजकाल कशासाठी वापरतात? ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांनी वाचा. तसा प्रापंचिक लाभही त्या ग्रंथाच्या वाचनाने आहे, पण त्यानं परमार्थ पुढे जाईल. नाथ महाराजांनी त्या ग्रंथात सांगितलंय, या जीवाचं शिवाशी लग्न व्हावं, ते एकत्र व्हावे, ते ऐक्य व्हावं, ही त्याची खरी फलश्रुती सांगून ठेवली. अहो मराठीमध्ये रामायण नाही म्हणून दिलं, ते मोठं आणि आद्य मराठी रामायण श्री भावार्थ रामायण कोणाच्या नावावर आहे? नाथ महाराजांच्या नावावर. म्हणून नाथ महाराजांना काय म्हटलं जातं? श्री संत तुकोबारायांच्या शिष्या होऊन गेल्या, ज्यांचं नाव बहिणाबाई महाराज. बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नव्हे बरं का, अरे संसार त्या नव्हे, त्या खानदेशातल्या वेगळ्या, त्या अलीकडच्या. तर तुकोबारायांच्या काळातच त्या होऊन गेल्या.
संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर नावाचा तालुका आहे, तिथे त्यांचं समाधी स्थळ आहे आणि तिथपासून कोल्हापूरपर्यंत त्यांचं चरित्र आहे. प्रचंड त्रास त्यांच्या आयुष्यात त्यांनी सोसला. त्यांनी फार सुंदर अभंग लिहिला आहे, सगळ्यांना माहिती आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा विस्तार, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. आणि पुढे म्हणतात जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. तुकोबारायांना कळस म्हटलंय आणि माऊलींना म्हटलंय पाया. त्या कळस आणि पायाच्या मध्ये अंतर ठेवायचं काम, त्या दोघांचा संबंध, त्या दोघांचा संपर्क ठेवायचं काम, दोघांना बळकटी द्यायचं काम कोण करतं आणि देवालयाला खरी शोभा कोण देतं? ते मंदिराचे खांब देतात. म्हणून जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत असं म्हटलंय. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकोबारायांपर्यंतच्या मधला जो पडता काळ होता, त्या पडत्या काळात संपूर्ण भागवत धर्माची ध्वजा अशी उचलून धरली आहे. सर्व पडत्या काळामध्ये सगळ्या भाविकांना धीर द्यायचं काम केलंय. लक्षात घ्या, सोपं नव्हे. नामदेव महाराजांनी प्रचार केला म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. श्री संत नामदेवराय त्या काळात प्रचार करत होते ज्या वेळेस उत्तरेकडनं दक्षिणेकडे सगळ्या यावनी सत्ता हातात नंद्या तलवारी घेऊन हिंदूंवर धावून येत होत्या. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली आधी सर्व संतांना खांद्याला खांदा लावून दक्षिणेकडनं उत्तरेकडे ते गेले. बादशाहच्या दरबारामध्ये गाय कापली गेली तर नामाच्या सामर्थ्यावरती त्यांनी ती गाय जिवंत केली असं त्यांचं चरित्र आहे. पण या चरित्रानंतर मधला बराच मोठा काळ मोकळा जातो आणि कुठेतरी त्यांच्या कुळामध्ये भानुदास महाराज नावाचे एक विभूती येतात. त्यांचे मोठे उपकार की कर्नाटकातले देव, बुवांनी चरित्र सांगितलं वाटतं काल परवा, की कर्नाटकातले देव पुन्हा पंढरीत आणून ठेवले. नाथ महाराजांच्या कुळाचे मोठे उपकार आहेत की भानुदास महाराजांनी भगवंत कर्नाटकातलं पुन्हा महाराष्ट्रात आणले. नाही तर वारीला एवढं लांब पायी जावं लागलं असतं दरवर्षी. सोपं नव्हे. ही खरी मोठी फिजिकल अडचण ही आहे की वारीला कर्नाटकात दरवर्षी पायी जावं लागलं असतं. ते पुन्हा चंद्रभागे तटी आणून ठेवले. माझे जेवढे कलाकार मित्र इथं बसलेत, पंढरपूरला नक्की जावं का? आमच्या परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराजांनी सांगितलंय काय की तुम्ही तिरुपती बालाजीला गेला दर्शनाला, त्यांना अर्थब्रह्म म्हटलंय. काय अर्थब्रह्म? सगळा पैसा तिकडे, गळ्यातले दागिने वगैरे दान करतात तिथे देवांसमोर. इकडे जगन्नाथपुरीला गेलात तिथे अन्नप्रसादाला महत्व आहे, त्यांना काय म्हणतात? अन्नब्रह्म म्हटलं जातं. तसं कमरेवर हात ठेवलेले भगवान श्री पांडुरंग यांना नाद ब्रह्म म्हटलं जातं. म्हणून सतत टाळ, पखवाज, विणा, भजन, कीर्तन याचंच प्रमाण तिथे जास्त आहे. आणि पुढे ते म्हणतात आळंदीलाही जा का? तिथे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांना करुणा ब्रह्म म्हटलं जातं. त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेलं हे महान विभूतिमत्व नाथ महाराज होते. नाथ महाराजांनी हे मोठं काम केलं. त्यानंतर कोणाची कृपा झाली? ज्ञानेश्वर माऊलीनंतर साक्षात दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन दिलं, त्यांच्यावर कृपा केली. फार भाग्यवान आहेत नाथ महाराज. बाकी संतांच्या गुरु परंपरेमध्ये बघायला गेलं तर खूप मोठी गुरु परंपरा येते, पण नाथ महाराज हे दत्तप्रभूंचे नातू आहेत. कारण नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन पंत स्वामी महाराज आणि जनार्दन पंत महाराजांचे सद्गुरू थेट दत्तप्रभू आहेत. मध्ये काहीच परंपरा नाहीये. कलियुगामध्ये झालेलं फार महत्वाचं विभूती येते. आणि तिसरे स्वतः भगवान. काही जण म्हणतात 12 वर्ष, काही जण म्हणतात 24 वर्ष, काही म्हणतात 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी वेगवेगळ्या रूपात राहिले. एक केशव रूपात राहिलेत, एक माधव आणि तिसरं श्रीखंड या रूपामध्ये 12-12 वर्ष भगवंत यांच्या घरी येऊन राहतात. अहो त्यांच्याच कपाळावर लावायचं चंदनगंध ते स्वतः उघडून देत आहेत. स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. नाथ महाराजांचा बद्दल मोरोपंतांनी केलेलं आर्यारूपी स्तवन सुद्धा फार छान आहे. तर ते विषय आला म्हणून सांगतो. कदाचित गुरुराजबुवांनी सांगितलं असेल हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळच्या कीर्तन सेवेत की हनुमान जयंती हीच महाकवी कविवर्य श्री मोरोपंतांची पुण्यतिथी असते. या मोरोपंतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारी अनेक मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या सर्व मंडळींचं एक संमेलन आम्ही 27 ऐकताना सगळे 27, 28 आणि 29 मे 3 दिवस श्री क्षेत्र सज्जनगडावर घेणार आहोत. मागच्या वर्षी त्याचं प्रथम वर्ष झालं, या वर्षी त्याचं द्वितीय वर्ष आहे.
की त्या संमेलनाला वेगवेगळे वक्ते तिथे येऊन बोलतात. सायंकालीन सत्रामध्ये कीर्तन किंवा गायन सेवा असते, पण दिवसभर वेगवेगळे वक्ते येऊन मोरोपंत आणि आदरणीय श्री भूषण स्वामी महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे यावर्षी वामन पंडित सुद्धा घेतले. तेव्हा त्यांचं रोज एक सेशन याप्रमाणे 6 सेशन्स रोज होतात. व्याख्यानं किंवा प्रवचनं, स्क्रीन लावलेली असते, स्क्रीनवरती सगळ्या आर्या श्लोक सगळे दिसतात. आणि बृहन महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांतातले वक्ते आलेत. मराठवाडा, विदर्भ, वऱ्हाड, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सर्व प्रांतातलं वक्ते, कलाकार, कीर्तनकार तिथे येऊन या संमेलनाचा रंग चढता वाढता ठेवला. तुम्हा सर्वांना मी सादर आमंत्रित करतो त्या पूर्ण संमेलनाचा कार्यवाह म्हणून, की मनात आलेल्या संकल्पनेला समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांनी असं साकार केलं आणि मला ती जागा उपलब्ध करून दिली. जे कीर्तन करू इच्छितात, ज्यांना पंत वाङ्मयाचा खास अभ्यास करायचा, जायचा यायचा प्रवास खर्च तुमचा, बाकी सगळं गडाचं. राहणं, तिथला भोजन प्रसाद 3 दिवसांसाठी तिथे आहे, जरूर या. असो, असे नाथ महाराज आज अभंगामध्ये काय म्हणतात की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माझे भगवान शिवशंकर कसे सगळ्यांना परिचित असलेलं विशेषण काय, भोळा आणि दुसरं चक्रवर्ती. पण प्रश्न असा उपस्थित होतो की नाथ महाराज तुम्ही तर स्वतः सद्गुरू भक्त आहात, तुमच्या अंतःकरणात सद्गुरूंची पावलं सोडली तर दुसरी पावलं असूच शकत नाही. मग तुम्ही स्वतः भगवान शंकरांची पावलं माझ्या चित्तात असं कसं म्हणतात? नाथ महाराज म्हणतात मी काहीच चुकीचं बोलत नाही, मी तेच तर सांगतोय. काय, माझ्या सद्गुरूंचीच पावलं माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयात मी ठेवली आहेत, माझ्या चित्तात त्यांचीच पावलं आहेत. का, माझे सद्गुरू हेच शिव, भोळे आणि चक्रवर्ती आहेत. दोन्ही अर्थाने कोडं सोडवलं त्यांनी. शंकरांची पावलं माझ्या चित्तात आहेत आणि शंकर हेच माझे सद्गुरू आहेत, ती पावलं माझ्या चित्तात आहेत. आपण श्लोक म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्याला खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झालाय तो साधक काय गेल्या गेल्या स्वच्छ नसतो. तो कसाही असला किंवा कसाही असला तरी सुद्धा सद्गुरू त्याला जवळ घेतात. भगवंतांजवळ तसं जाता येत नाही. चित्ताची शुद्धता असल्याशिवाय भगवंत जवळ घेत नाही. संत मात्र काहीच बघत नाही, येऊ द्या म्हणतात, बघू आपण काय करायचं ते. त्या साधकाच्या चित्तात ज्या सद्गुणांची गरज आहे त्या सद्गुणांना आरोप तिथे प्रत्यारोपित करतात. त्यांचं आवाहन त्यांना बोलवतात, नव्यानं तिथे इम्प्लॅन करतात म्हणूयात. ती कृपा कोणाची? ती सद्गुरूंची. पण नवीन काहीतरी आपल्या चित्तात जन्माला घालायचं, आणि जन्माला घालायचं काम कोणाचं? ब्रह्मदेवांचं. दुसरं तेच आपल्याला सांभाळतात. सद्गुरू नाही सांभाळत तर कोण सांभाळतात? सद्गुरूच सांभाळतात. म्हणून गुरुर ब्रह्मा ते सांभाळतात, म्हणून गुरुर विष्णू. आणि आपल्या चित्तात आपण परमार्थ करत असताना आपण जे करू नये तेच करतो. जे करू नये ते करतो. यासाठी कोण आडवं येतं? तर त्यासाठी आपले विकार आडवे येतात, आणि त्या विकारांना जाळायचं काम कोण करतं? ते भगवान शंकर करतात. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून माझे सद्गुरू हेच भगवान शंकर आहे. हे एक पहिलं सांगणं झालं. आणि दुसरा फार सुंदर आणि महत्वाचा संदर्भ आहे. शिवपुराणामध्ये प्रथम काही अध्यायामध्ये असं आलंय की ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघेही शंकरांची उपासना करण्यासाठी, तप करण्यासाठी बसतात. स्वतः शंकर प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाले ते म्हणतात, बोला काय तुम्हाला हवंय ते, तुमच्या कृपे पलीकडे आम्हाला काही नको. पण ते म्हणाले मी तर प्रसन्न आहे, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. ते म्हणाले मी माझ्या इच्छेने तुम्हाला काही देतो. आणि काय देऊ केलं? मी स्वतः महादेव कशासाठी ओळखला जातो? माझं एक नाव आहे. ते म्हणाले मला पंचविनोदशील म्हणतात. पंचकृत्य विशेष, उत्पत्ती स्थिती लय निग्रह आणि अनुग्रह ही 5 कामं मी करतो. म्हणून मला पंचकृत्यशील किंवा पंचविनोदशील असं म्हटलं जातं. त्यातलं ब्रह्मदेवा तुम्ही काय करा, उत्पत्तीचे बाजू तुम्ही सांभाळा, आणि स्थिती म्हणजे पालनाची बाजू जी आहे ती जबाबदारी भगवान विष्णू तुम्ही तुमच्याकडे घ्या. भगवान शंकरांच्या त्या देहातनच त्यांच्यासारखीच दिसणारी अजून एक विभूती निर्माण झाली,
त्या विभूतीचं नाव रुद्र. त्यांना सांगितलं तुम्ही रुद्र आहात, तुम्ही संहाराची बाजू सांभाळा. त्याच्यानंतर अजून एक त्यांच्यासारखी अजून एक विभूती निर्माण केली, त्यांचं नाव महेश्वर. त्यांना म्हणाले तुम्ही निग्रहाची जबाबदारी सांभाळा. आणि या चौघांनी विचारलं तुमच्याकडे जो शेवट राहिलाय तो अनुग्रह, तो मात्र मी माझ्याकडेच ठेवेल. कारण अनुग्रह ही कला अशी आहे जिथं स्वतः जीव जो आहे तो शिव होतो अनुग्रहाच्या द्वारे. जो पशु आहे तो पशुपती होतो. ही कला मात्र मी माझ्याकडेच ठेवणार. श्रोतेहो मला सांगा, असं जर भगवान शंकरांनी स्वतः केलं असेल तर भगवान शंकर हे सद्गुरू नाही तर काय म्हणायचं. हे 5 कामं त्यांनी सगळ्यांना वाटून दिली, म्हणून भगवान शंकर हेच सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू रूप भगवान शंकरांना फार सुंदर नाव आहे. श्रीमद आचार्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांना काय म्हटलंय, दक्षिणामूर्ती म्हटलंय. सतत त्यांचा वरदहस्त शिष्यांसाठी असतो, म्हणून त्यांचे पाय माझे चित्ती. मग आता आपण असा विचार करू की शिवभोळा चक्रवर्ती शंकरांसाठी पण आहे आणि सद्गुरूंसाठी आहे, किंवा शंकर हेच सद्गुरू आहेत किंवा सद्गुरू हेच शंकर आहेत, कसाही विचार करा. आता थेट अभंगात जाऊयात. परत म्हणाल बुवा इतकं जड बोलायचं असेल तर राजापुरात पाय ठेवू नका. माझे सद्गुरू कसे आहेत किंवा माझे शंकर कसे आहेत. पहिला शब्द शिव. शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे आनंद. अहो त्यांनी सगळ्या भयानक गोष्टींचा संग्रह केलाय. विष काय पितात, स्मशानात काय राहतात, अहो त्यांनी सगळं भयंकर स्वीकारलं, म्हणून अभयंकर सर्वांना मिळालं. जे चांगलं आहे ते आपल्याला मिळालं. अजून शिव शब्दाचा अगदी प्राकृत मराठीतला अर्थ आहे. शिव या शब्दाचा अर्थ होतो सीमा. गावाची शिव असते की नाही, ते स्वतः शिव आहेत का, ती ओलांडली की जीवाचा शिव होतो. आणि अजून एक शब्द आहे शिव, मराठीत त्याचा अर्थ होतो स्पर्श. त्यांनी आपल्या मस्तकावर हात ठेवला, स्पर्श केला की ते स्वतःकडे असलेल्या कृपेची जी कला आहे, जो अनुग्रह आहे तो देऊ करतात साधकाला, म्हणून तो स्वतः शिव होतो. तो त्यांच्या स्वरूप होऊन जातो, म्हणून त्यांना म्हणायचं शिव. दुसरा शब्द आहे भोळा, त्याला थोडा मागे ठेवतो. त्याचा पुढचा शब्द चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे भगवान शिवशंकर हे योगीराज आहेत आणि योगातल्या 6ही चक्रांवरती ज्यांची अनिर्बंध सत्ता आहे त्यांना म्हणायचं चक्रवर्ती. आणि ज्यांच्याकडे उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह, अनुग्रह 5 जबाबदाऱ्या दिल्यात, म्हणजे पूर्ण विश्वाचं चलनवलन जे बघतात त्यांना चक्रवर्ती नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आणि आता शब्द राहिला भोळा. हा एकच शब्द बघायचा आणि पूर्वरंग थांबवायचा. भोळा म्हणजे काय हो, ज्याला व्यवहारातलं काहीही समजत नाही, थोडक्यात ज्याचा इथला स्क्रू थोडा ढिला आहे त्याला काय म्हटलं जातं, भोळसटच आहे मेले म्हटलं जातं की नाही. काही रुपयांची नोट त्याच्या हाती, एखाद्या मुलाच्या हाती दिली जाते, मार्केटमधून वस्तू आण, तो जातो आणि आपला सांगकाम्यासारखं सगळं आणून ठेवतो. आई म्हणते उरलेले पैसे संपले, याला म्हणायचं भोळा. त्यांनी सांगितलं हे पैसे, हे वस्तू, भाव करायचा नाही, काही करायचं नाही. हा अर्थ अभिप्रेत आहे का इथे. ज्याला व्यवहार समजत नाही, मुळात ज्याचं चित्त अतिशय पारदर्शी आहे, ज्याच्या मनात काही राहत नाही. एखाद्याला शिव्या द्यायचं झालं तर शिव्या देईल, कौतुक करायचं तर कौतुक करेल, असा उगाळ जो राहतो त्याला भोळा म्हटलं जातं. भगवान शंकरांना या अर्थानं भोळा म्हणता येणार नाही. त्यांना भोळा का म्हणायचं, नाथ महाराजच म्हणतात, भोळा कर्पूर गौर, भोळा कर्पूर गौर, भोळे ज्याचे मन, भोळा भक्ताधीन धावे भोळा, भोळे ज्याचे मन, भोळे ज्याचे ध्यान, भोळे ज्याचे वदन शोभतसे. भगवान शंकर हे रंगानं भोळे आहेत. त्या ळचा हिंदीत र होतो, र, म्हणून भोळेचं काय होणार, भोरे. देव बडे, दाता बडे, शंकर बडे भोरे. भोरे म्हणजे गोरे. ते काय म्हटलं त्यांना, कर्पूर गौरम, ते स्वतः कापरासारखे गोरे. आणि त्यांचा गौर रंग, त्यांचा गौरवर्ण ते भस्माच्या खाली झाकतात. आपण नसलेला गौरवर्ण पावडर लावून दाखवतो, तुमच्या दोघांसाठी नाही. आपण आपलं ते झाकायचं काम करतो, पण ते स्वतः झाकतात. भस्मांगरागाय म्हटलंय त्यांना, अंगाला भस्म लावतात, पण त्या भस्माखाली ते नितांत गोरे आहेत, आरस पाणी गोरे आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलंय, भोळे.
भोळा कर्पूर गौर भोळे ज्याचे मन, ज्यांचं मन भोळ आहे. मन भोळ म्हणजे जे उदार आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शिवे मागितले हाती द्यावे. अहो मागायचा उशीर लगेच देऊन टाकतात. भोळे भोळे ज्याचे मन भोळ्या भक्ता धीन धावे भोळा. हे चरण जरा मागे ठेवतो. पुढे भोळे ज्याचे मन भोळे ज्याचे ध्यान. परत पुनरुक्ती केली आहे. काय? ज्यांचं मन भोळ आहे. दोनदा सांगितलंय. पण दुसरा वर्णन केलाय, भोळे ज्याचे ध्यान. ज्यांचं ध्यान करणं सोपं आहे. भोळा शब्दाचा अर्थ काय? सोपं. आणि ध्यान शब्दाचा अर्थ ज्यांना ध्यानात आणणं सोपं आहे. ध्याना शब्दाचा अजून एक अर्थ होतो पूजा. माझ्या समोर अनेक गुरुजी लोक बसले, ज्यांची पूजा करणं सोपी आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं? भोळा. सत्यनारायणाची पूजा आहे गुरुजी आमच्याकडे उद्या, जरा व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवता का? व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवली जाते. मग सुपाऱ्या, केळीचे खांब, चौरंग, पाट वगैरे वगैरे जुळवाजुळव होते. पण गुरुजी यायच्या आत काहीही मांडामांड झालेली नसते. खरंच सगळ्या गुरुजींची अशी अपेक्षा आहे, आम्ही यायच्यात मांडामांड झाली तर कमी वेळात जास्त पूजा होतील. गणेशोत्सवात आमच्या नगर जिल्ह्यात म्हण आहे, 2.5 ब्राह्मण गावभर गणपती. जेवढे गणपती तेवढं सत्यनारायण पूजा. गुरुजी लोक पुरत नाही, निदान मांडायचं काम तरी करा. अहो एवढं सोडा, आमचे प्रकाश बुवा सांगायचे, अहो यातलं काही सामान आणलेलं नसायचं. व्हॉट्सअपवर यादी मागून यजमान घरी जाऊन झोपी जायचा. गुरुजींची दुसऱ्या दिवशीची बेल वाजल्यावर तो यजमान आणि त्याची बायको डोळे चोळीत गुरुजींचं स्वागत करायला सकाळी. म्हणजे झोपेतूनच तेव्हा उठणार तुम्ही, आणि तिथून पुढे गुरुजींची परीक्षा. म्हणजे कुठलीही पूजा करायची झाली तरी त्याच्यासाठी जुळवाजुळव आहेच आहे. पण महादेवांच्या पूजेसाठी काय? काही नाही लागत हो. आमचे कवी म्हणतात, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ भज मन. एक ही लोटा भर जल चाहिए, एक ही लोटा भर जल चाहिए, चावल बेल की बात भज मन, चावल बेल की बात भज मन, शंकर भोलानाथ. एक ही लोटा भर जल चाहिए, एक ही लोटा भर जल, एक ही लोटा भर जल चाहिए, चावल 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 बेल की पात 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 भज मन, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ 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 भोलानाथ. नमः पार्वती पदे हर हर महादेव. एक ही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात. हा आपल्याला स्नानासाठी गरम पाणी लागतं. महादेवांना स्नान घालण्यासाठी शास्त्रात दिलंय गरम पाणी असण्याची आवश्यकता नाही. नेऊ नये, थंड पाणी हवं. किती? लोटा भर जल चाहे, चावल अक्षता. आता नावातच आहे अक्षता. ज्या तांदळाच्या दाण्याला कुठेही तोडमोड झालेली नाही, क्षत पडलेली नाही, त्याला म्हणायचं अक्षता. आता तोडमोड झाल्यावरच म्हणतात राहू द्या, अक्षता म्हणून कामाला येतील. पूजेच्या सुपाऱ्या, ज्या किडक्या मिडक्या त्याच पूजेत येतात. गुरुजी बसतात, त्याच्यावर अभिषेक सुरू होतो, मग हळदी कुंकू वाहिलं जातं, आणि जी छिद्री पडली त्या छिद्र्यांमधून सगळं आत जातं. मग आत ज्याच्यामुळे छिद्रे पडले तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर वळवळ करतो आणि यजमान गुरुजीला म्हणतो, वा गुरुजी काय मंत्रात ताकद आहे तुमच्या. काय? अहो तुमच्या आवाहनानं गणपती आले. अरे काय ही सोंड बघा. ही पूजा, अहो जे फाटकं तुटकं नाही ते देवाला अर्पण करायचं. आपणही वापरू नये ते पहिलं देवांना द्यायचं. त्यातही भगवान म्हणतात की मला काय अर्पण करा? एक थंड पाण्याचा लोटा, लोटा म्हणजे लोटाभर पाणी पण घेऊन जा, अक्षत घेऊन जा, आणि एक बेलाचं पान. या पुढे सांगितलंय काय? सोपं पूजेचं का विधान आहे त्यांचं. काय सोपं पूजेचं विधान आहे? एक बिल्व त्याला, चंदन अक्षता,
पूजन तत्वता सोपे बहु. त्यांचं पूजन सोपं आहे. नाथ महाराज म्हणतात त्यात चंदन ऍड केलं. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हणतात नाही, पाणी तर वाहाच, बेलई वाहा, काय अजून अक्षत वाहा, चंदन वाहा, 2 हस्तक 3रं मस्तक करा आणि टाळी वाजवा. तुकोबारायांनी अभंगात सांगून ठेवलं. गाभाऱ्यात जाऊन टाळी वाजवतात ती फॅशन म्हणून नाही, सांगितली आहे म्हणून. टाळी वाजवा नाही म्हणालेलं आहे, टाळी वाहा, वाहायची टाळी ती. आपल्या अंतःकरणात भाव असा पाहिजे की हे नादब्रह्म तुम्हाला अर्पण करतोय. आणि याही पलीकडे सांगितलं नाही हे जुळलं तरी चालेल. तुलसीदास महाराज म्हणतात, देव बडे दाता बडे शंकर बडे भोरे, दूर किए दुख सबनिके जिन्ह जिन्ह कर जोरे, नमः पार्वती पदे हर हर महादेव. 2 हस्तक आणि 3रं मस्तक एवढं जरी ज्यांना करायला जमलं त्यांच्यावरही भगवान प्रसन्न होतात. बरं, ते तात्काळ प्रसन्न होतात ही त्यांची मनाची उदारता आहे. यासाठी एक चरण मागे ठेवलं होतं, काय? भोळ्या भक्ताधीन धावे भोळा. या भक्तांची 3 उदाहरणं सांगून मी थांबणार आहे की मी माझ्यासाठी पूर्वरंगात सांगण्यासाठी केलेलं वर्गवारी आहे, मराठीत कॅटेगरायझेशन. पहिलं, ज्यांना भगवान शंकर भोळे आहेत, मुळात भगवान आहेत नाहीत, त्यांना काय लागतं हे माहीत पण नाही, अशांकडनं चुकून महादेवांची पूजा घडली तरी भगवान प्रसन्न झाले, भोळा कॅटेगरी 1. दुसरे, ज्यांना माहिती आहे भोळा भगवान हे भोळे आहेत, त्यांच्या भोळेपणाचा फायदा स्वतःसाठी करायचा, स्वतःच्या स्वार्थासाठी, असे दुसरे. आणि तिसरे, ज्यांना पक्क माहिती ते भोळे आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना प्रसन्न करून त्यांच्या कृपेशिवाय काहीही मागायचं नाही, त्यांच्या प्रेमाशिवाय काहीही मागायचं नाही असे मानणारे परमभक्त म्हटले ते खऱ्या अर्थानं भोळे आहेत. ते भक्तही भोळे आणि भगवंतही त्यांच्यासाठी भोळे. पहिली कॅटेगरी, ज्यांना काहीच माहित नाही महादेव कोण आणि काय. अगदी थोडक्यात सांगतो, काय? सगळ्यांना शिवरात्रीची कथा माहिती आहे. त्या व्याधाला माहिती होतं झाडावर जे बसलाय ते बेलाचं झाड आहे? नाही. बरं, ती हरिणी गेलं, ती कथा सगळी, एक एक पान तोडून टाकतोय बापडा आपला खाली. पानं टाकून बरोबर 3-3च खाली चालले. जिथं पडतात ते महादेवांचीच पिंड आहे. तिथं पडता पडता सुद्धा त्याच्याकडनं ते जेवढं विहित नंबर जो होता तो क्रमांक आहे तेवढे बेल अर्पण झाले आणि भगवान समोर प्रकट झाले की नाही? त्यांना भोळं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? माझ्यासमोर गुरुजी आहेत. मला प्रश्न पडलाय, गुरुजी, रुद्राध्यायामध्ये भगवंतांना तस्कराणाम पतये नमः, स्तेनानाम पतये नमः म्हटलंय. ते चोरांचे पती आहेत. का आमच्यावर प्रेम नाही काय कळत नाही त्यांचं. चोरांचं बरं कल्याण केलेल्या कथा आहेत. एक कथा सांगतो, तुम्ही कधी ऐकलेली नाही कदाचित. हा, कदाचित मी कोकणात उभा याचं मी भानच हरपलो. एवढा बहुश्रुत श्रोता मिळणे वक्त्याचं भाग्य आहे. 3-4 चोर एकत्र आले. चोर एकत्र येतात बरं, चांगल्या कामासाठी सज्जन एकत्र येत नाही, पण चोर मात्र एका हेतूसाठी एकत्र येतात. आल्यानंतर ते म्हणाले, भुरट्या चोऱ्या करून पोट भरे ना. घरी गेल्यानंतर बायकोचा हात असाच, मीठ पाहिजे, बटाटे हवेत, कांदे हवेत, तेल हवे, हात असाच तिचा. असाच एक डाका टाकायचा की 10 पिढ्या बसून खातील. 10 पिढ्या बसून खाव्यात असं चोरालाही वाटतं. ऐकताना सगळे, चोरालाही वाटतं. काय करावं? एकाला बातमी आणली, आपल्या राज्यातल्या राजाला भगवान शंकरांच्या कोण आहे म्हणे, ते देवाच्या कृपेनं लेकरू झालं म्हणे आणि त्याची नवस्फूर्ती करण्यासाठी त्यांनी देवांना रत्नजडित सुवर्णाचं अभिषेक पात्र अर्पण करायचं ठरवलंय. त्या आधी देवांची राजोपचार पूजा आहे, ते मी बघून आलोय. ते जर मिळालं, समोरचं म्हटला कामाला लागा. कुठे कसं जायचं ते सगळं शोधलं, किती कुठल्या दरवाजावर किती पहारे करीत सगळं बघितलं. पहारेकरांना कसं जेरबंद करायचं, कसं मारायचं सगळं झालं. सगळे भाविक जण निघून गेले. ते गाभाऱ्यात आतमध्ये चोर पोहोचले. समईच्या प्रकाशात कळतंय वरच्या बाजूला ते अभिषेक पात्र तसंच टांगलंय आणि तो त्यातला चोरांमधला जो म्होरक्या होता तो म्हणाला, ते अभिषेक पात्र मला हवंय, त्याच्यासाठी हात पुरत नाही, कुठे स्टूल असेल तर आणा. चोर दुसरे म्हणतात, कसला स्टूल आणि कसलं काय, वेळ पटकन आवर पण येतो. दुसरा चोर म्हणाला, स्टूल कशाला पाहिजे, हे समोर काय ठेवलंय म्हणे. महादेवांची खाली, त्याला काय म्हणतो आपण, शाळुंका, बरोबर ना. शाळुंकेला हळदी कुंकू लावतात, म्हणजे ती काय झाली, पार्वती, भगवती झाली.
हिच्यावर पाय द्या, हे उभा राहा म्हणजे हा स्टूल समोर आहे. तो चोर त्याच्यावर उभा राहिला ना, हात लावला. तशा अग्निशिखा असलेल्या पार्वती माता चिडल्या. त्या म्हणाले जाते त्याला भस्मच करते. निघाल्याच महादेवांनी मनगट पकडलं. थांबा, ते काय करतोय पुढे ते बघा. मला पाय लावलं, नवरा म्हणतो तुम्ही स्वतःला माझं, मला लाथा मारतो तरी तुम्ही काय जाळून भस्म करा. हो करतो, थांब जरा. तो काय करतोय ते बघ. तो उभा राहिला, हात वर करतो. हात कुठे पुरतो? अगदी एक विधभर वर राहिला. अजून कडीपर्यंत हात गेला पाहिजे ना काढायचं म्हटलं. तो बाकीच्या चोरांना म्हणतो हात पुरत नाही. तो म्हणतो त्याच्यावर आहे की म्हणे अजून एक काहीतरी शिवलिंग आहे. आणि या चोराने चक्क शिवलिंगावर पाय दिला. त्याचा हात पुरला, त्याला ते प्राप्त झालं. आणि आता पार्वती म्हणाली माझा अपमान सहन करेल, माझ्या कुंकवाचा अपमान मी सहन करणार. तुम्ही माझे स्वामी आहात. त्याला आत्ताच्या आत्ताचा तात्काळ त्याला शाप देऊन भस्म करा. महादेवाने दिलेलं उत्तर फार सुंदर. ते म्हणतात पार्वती, अगं ज्यानं स्वतःचा सगळा भार माझ्या मस्तकावर टाकला, मला त्याचं कल्याणच करावं लागतं, मी त्याला भस्म करू शकत नाही. याला भोळं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. महादेव प्रकट झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. आता या एका तरी चोराला याला शाळुंका म्हणतात, ही पार्वती, हे लिंग माहितीये का? झाले की नाही प्रसन्न? अजून एक चोराची कथा आहे. तो चोरी करायला आत गेला महादेवांच्याच देवळात. भात लिंपण केलंय. बाकी लोक भात लिंपणाला सुंदर दिसावं म्हणून फुलं लावतात. ह्या रात्री राजाचं भात लिंपण होतं, रत्न लावलेली होती. त्याला ती रत्नच दिसेना. का? देवघरात त्या गाभाऱ्यात दिवा लावलेला नव्हता. यानं दिवा लावला. आत गेल्यानंतर चाचपडत काय काडीपेटी शोधली असेल, दिवा लावला आणि प्रकाश केला. ते आवडलं म्हणून भगवान आले. फक्त प्रकाश केला म्हणून. कथा आहे अशी. याला भोळं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. दुसरं उदाहरण, हे झाली पहिली कॅटेगरी, ज्यांना काहीच माहित नाही ते त्यांच्यासाठी सुद्धा महादेवाने. दुसरे, ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी भगवंतांचा भोळेपणाचा फायदा घ्यायचा. अतिशय भारी उदाहरण, वजनदार उदाहरण, लंकाधिपती रावण. काय काय दिलं महादेवांनी? राहायला घर नाही, याला स्वतःची लंका दिली. लंकेची मालकी महादेवांची आहे. शिवलंका म्हणायची तिला, ती त्याला दिली, घेऊन जा. दुसरं, बायको दिली. बायको पार्वती फार सुंदर आहे, घेऊन जा म्हणे, घेऊन गेली. आणि तिसरं, आत्मलिंग काढून दिलं. ते आत्मलिंगाची कथा सर्वांना गुरुचरित्रात माहिती आहे. इथे एक संदर्भ मागे सांगायचा राहिला, तो सांगतो. ते आत्मलिंग नेलं आणि सगळ्या देवांना कामाला लावलं महादेवांनी. गणपती बाप्पा, देवर्षी नारद, अगुवांनी आख्यान सांगितलं असेल कदाचित. आणि ते चिकटलं खाली जाऊन, चिकटवायला भाग पाडलं त्याला. ते क्षेत्र कोणतं? गोकर्ण महाबळेश्वर. मी मगाशी तुम्हाला म्हणालो की महेश्वरांकडे जबाबदारी दिली निग्रहाची. निग्रह म्हणजे काय? पहिला अनुग्रह समजून घेऊ. आपल्यातल्या वासना काढून जाळून आपण स्वतः परब्रह्म स्वरूप होणं, ही व्यवस्था म्हणजे अनुग्रह. त्याच्यासाठी जी दिली जाते तिला म्हणायचं साधना. ती सद्गुरूंकडनं मिळते. साधना दिली, कृपा केली की ती कृपा आपल्यावर झाली, हे आपलं पूर्वजन्मीचं आपलं भाग्य म्हणायचं. मागच्या जन्मीचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. पण मिळालेली कृपा आपल्याला सांभाळता आली नाही किंवा त्या कृपेच्या शक्तीवरती जर आपण काही वेगळंच काही करायला लागलो जे शास्त्रांमध्ये दिलेलं नाही, तर सद्गुरू दिलेली शक्ती परत काढून घेतात. ती शक्ती परत काढून घेणं, या प्रक्रियेला म्हणायचं निग्रह, जी रावणाच्या बाबतीत केली आहे. आत्मलिंग दिलं, पथ्य सांगितलं, सांभाळता आलं नाही, ते काढून घेतलं. त्यासाठी गणपती यावे लागले. म्हणून त्यांना, ज्यांना परत काढून घ्यायला जमतं, त्यांना व्यावहारिक दृष्टीने भोळसट म्हणता येईल का? आणि दुसरं, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला फायदा, त्यांचा वापर म्हणजे भस्मासूर. भस्मासुराला वरदान कोणाचं? महादेवांचं. आणि त्यांच्याच मागे लागला, तुम्हालाच भस्म करतो. महादेवांनी जे वरदान दिलेत ना, त्यामध्ये अशा गमती जमतीत सगळ्या. ते काही मागचं पुढचं बघत नाही, देऊन मोकळे होतात. तो का म्हणे, शिवे मागितले हाती द्यावे, लगेच देऊन मोकळं. आणि तिसरं उदाहरण आहे कोणाचं? ज्यांना माहिती ते प्रभू आहेत, ज्यांना माहिती हे खरे सद्गुरू आहे, यांना शरण गेल्यानं माझं जीवपण फिटणार आहे आणि त्यांच्या शिवत्वात मी सम्मिलित होणार आहे, म्हणून मी त्यांची पूजा करतो. एकच उदाहरण सांगतो, बाकी उदाहरण कधी महाशिवरात्र असेल त्यावेळेस या. भरपूर आहे कोठ्या, आपल्याकडे मटेरियल भरपूर आहे सांगायला. शिव भोळा महिनाभर बोलूयात, छान त्यांच्या कृपेने जमा झालाय. आपल्याकडे वारकरी संप्रदाय, तसा दक्षिण भारतात नयनार नावाचा संप्रदाय. त्या संप्रदायामध्ये कन्नप्पा नयनार नावाचे एक संत होऊन गेले.
हे कन्नप्पा नयनार शिकारी होतं, शिकारी. त्याने कुठेतरी एक पूर्वपुण्य, जरी शिकारी जरी असेल काहीतरी पुण्य होतं, कीर्तनात प्रवचनात ऐकलं, महादेव लगेच प्रसन्न होतात. त्यांना थोडं दिलं तरी ते खुश होतात. ज्यांना थोडं दिल्यानं जे खुश होतात त्यांनाच नाव आहे आशुतोष. आशु म्हणजे थोडं, तोष म्हणजे संतुष्ट पावतात. आशुतोष. आशुतोष राणा नाही, आशुतोष कैलासीचा राणा. हा, तर त्याला कळलं की अरे महादेवांना असं अर्पण काय पाहिजे, काय नाही म्हणे, थोडं पाणी लागतं म्हणे त्यांना पूजेला. बर, पांढरी फुलं, बेलाची पानं. बर, नैवेद्याला काही असावं का, आपण खातो यथा देह तथा देव, देवांना अर्पण करायचं. मग आपण जे खातो तेच देवांना देऊ. हा कोण, शिकारी. म्हणून गेला आणि तिने फुलं तोडून आणले, एका मडक्यात पाणी घेतलं. तर पाणी घेतलं म्हणजे नैवेद्य काय, आपण मांस खातो, देवालाही मांसच अर्पण करायचं. पण मांस कुठल्या हातात पकडायचं, आता एका हातात पाण्याचं मडकं, एका हातात फुलं. त्याला कळेना, तो म्हणे आयडिया करू. ते मडकं बाजूला ठेवलं, फुलं बाजूला ठेवलं, पानवठ्यावर गेला, तोंडामध्ये चुळेमध्ये पाणी भरून घेतलं. एका हातात फुलं पानं घेतली, एका हातात मांसाचा तुकडा घेतला, महादेवांकडे आला. तोंडातलं पाणी हातातलं सगळं शाबूत ठेवून दंडवत केला देवांना. उभा राहिला, तोंडातलं पाणी महादेवांवर टाकलं, फुलं वाहिली आणि मांसाचा तुकडा समोर ठेवला. कसा बसा नैवेद्य दाखवला, दंडवत केला, निघून गेला. गुरुजी आले, म्हणाले कुठलं काय घाणेरडा प्रकार आहे. सोहळ्यात आलेले, स्नान करून आले, आता हे साफ करायचं, पूजा करायची, नक्की कुठल्या तरी जनावराचा वात्रटपणा आहे. दुसरा गुरुजी त्याला म्हणतो, हा कसा जनावराचा, जनावर कधी फुल वाईल होय, पाणी कधी वाईल काय प्रकार. म्हणून या दोन्ही पुजाऱ्यांनी ते लपून बघितलं. त्यांनाही लक्षात आलं तुंबतोय, तोंडातलं पाणी तुंबतोय. म्हणून त्यांनी ते सगळं साफ केलं आणि महादेवांना प्रार्थना केली की या नराधमाला तुम्ही शिक्षा करा. आणि महादेव तिथे प्रकट झाले. ते म्हणाले, हा नराधम कसला, हा माझा अनन्य भक्त आहे. हा असा अनन्य, आम्ही पहाटे उठून पूजेला आलो, आमच्यासाठी आले नाही, त्याचा अधिकार, थंडी पाहिली नाही, काय नाही. आणि त्याच्यासाठी प्रकट झाले. तुम्ही बघा तर उद्या. त्याची परीक्षा मांडली महादेवांनी. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा आला. आणि दक्षिणेत अशी पद्धत आहे बघा, शिवलिंगाला डोळे काढण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी चांदीचे डोळे लावलेले असतात. त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या इकडच्या डोळ्यातनं रक्त येत आहे महादेवांच्या. त्याचा जीव व्याकुळ झाला. देवांच्या डोळ्यातनं रक्त येतं, त्या हातातलं पूजेचं सामानच खाली पडलं, तोंडातली चुळच पडून गेली. त्याचा जीव कासावीस झाला. पटकन जाऊन झाडपाल्याची औषधं आणली, तिथे लावली, पण रक्त थांबेना. तो म्हणाला, डोळ्याला डोळा लावला की रक्त थांबेल. त्यांनी स्वतःचा डोळा काढला आणि महादेवांना लावला, रक्त थांबलं. ते रक्त थांबलं, मात्र इकडच्या डोळ्यातनं रक्त यायला सुरुवात झाली. सगळे बघतात बरं. आता पारधी किंवा शिकारी असल्यामुळे सगळे हत्यार त्याच्याकडे होती. तो म्हणाला, इकडच्या डोळ्यातनं रक्त येते का, हाही डोळा देऊन टाकू. पण हा डोळा काढला तर काढलेला डोळा बसवायचा कुठे हे कळेल कसं, आसपास कुणीच नाही. म्हणून त्यांनी स्वतःचा उजवा पाय महादेवांच्या डाव्या डोळ्याच्या जस्ट खाली लावला. का, पायाच्या नखाचा अंदाज घेऊन तो डोळा बसवायचा. आता देवांना लाथ मारली आहे त्यांनी. तो पाय तसाच ठेवला, दुसरा डोळा काढला आणि तिथे लावला आणि समोर हात जोडून उभा राहिला. म्हणे, भगवान, मागचा डोळा लावल्यावर जसं तुमचं रक्त थांबलं तसं कदाचित याही डोळ्याचं रक्त थांबलं असावं. बघायला मला डोळे नाहीत. या लेकराची एवढी सेवा स्वीकार करा आणि मला तुम्हाला पायाला आवावा लागल्यासाठी क्षमा करा. त्यांनी दंडवत केलं. त्यानं दंडवत न उठत नाही, ते हे दोन पुजारी येऊन दंडवत घातले आणि देव प्रसन्न झाले. तिघांनाही कृपा केली, तिघांवर सुद्धा. याला भोळं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, माझे भगवान हे भोळे नाहीत तर काय म्हणायचं यांना. अशा विलक्षण कृतीतनं महादेवांनी स्वतःचं भोळेपण हे सादर केलेलं आहे. पुराणांमध्ये सुद्धा हा शब्द नसेल, पण मराठमोळा शब्द आहे भोळा. माझे भगवान हे अंतःकरणामध्ये कुठलीही आढी न ठेवता प्रसन्न होतात. त्यासाठी ते कुळ बघत नाही, जात बघत नाही, काही बघत नाही. असं भोळेपणानं त्यांची भक्ती कोणी केली आणि त्यांची प्राप्ती कशी करून घेतली हे उत्तरांगात बघायचं. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम,
क्रोधता शिवनाम दयान बाधी क्रोधता दयान बाधी क्रोधता दयान बाधी क्रोधता धर्म अर्थ काम मोक्ष विष्णु